पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा नामपर आणि प्रारब्धपर प्रकरणातील अभंग आहे. नाथ महाराज म्हणतायत, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हा अभंग नाथ महाराजांनी सगळ्याकरताच लिहिलाय, परंतु त्यातली त्यात एका दुःखी माणसाकडे बोट केलंय आणि दुःखी माणसाकडे बोट करून त्या माणसासाठी अभंग लिहिलाय, असा अभंगातून अभिप्राय निघतोय. अभंगाच्या 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या चरणात तुम्ही जर बारकाईने लक्ष घातलं तर तुमच्या लक्षात येईल. नाथ महाराज म्हणतायत की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. या 3 चरणात तुम्ही बारकाईने डोंकावून पहा. महाराज म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. की हे माणसा, एका माणसाकडे बोट केले. हे माणसा, तुझ्या जीवनात संकट येत आहेत, अडचणी येत आहेत, त्याने तू खचून जाऊ नको, दुःखी होऊ नको. त्या संकटाचा, दुःखाचा, त्या अडचणीचा खेद करू नको. संकट तर जीवनात येणारच प्रारब्धानुसार, पण अडीअडचणी संकट जीवनात आली तर त्या अडीअडचणीने, संकटाने तू परेशान होऊ नको, त्याचा खेद करू नको, खचून जाऊ नको, त्याचं दुःख मानू नको. कारण लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण तुझ्या हृदयात बसलाय, तो सगळं जाणतोय. तो सगळ्या जीवाचा सांभाळ करतोय, मग तुला एकट्यालाच कसा मोकलेल? तो भगवान श्रीकृष्ण तुझाही सांभाळ करेल. आणि म्हणून जीवनात संकट आले, त्याचा खेद अर्थात दुःख करू नको. जसं नसीब जगवेल तसं चुपचाप जग आणि गुपचूप संचिताचं, नशिबाचं कौतुक बघ. आणि हे करताना तू आपल्या मुखानं हरिनाम घे. तू मुखानं जर हरिनाम घेतलंस तर तुझ्या जीवनातून सगळी संकट, सगळी दुःख, सगळ्या अडचणी निघून जातील. देवच या संकटाचं निवारण करेल.
आणि एक ना एक दिवस तू महात्मा होशील, संत होशील. भगवंताची आवडीने भावाने भक्ती केलीस तर. आणि मग तू महात्मा संत झाला तर संताचं प्रारब्ध जळून जातं. तुकोबराय साक्ष देत आहेत की प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. भगवंते म्हणतात की ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करू ते तथा. आणि म्हणूनच नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. की तू संकटानं खचू नको. अशा वेळेस भगवंताच्या नामाचा सहारा घे. आवडीने भावाने भगवंताचं नाम घे. तू संत होशील. मग तुझं प्रारब्ध संचित सगळं जळून जाईल. दुःखमुक्त होशील आणि जीवनमुक्त होशील. जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडशील. असा एकंदरीत या अभंगाचा अभिप्राय अभंग बारकाईने पाहिला तर दिसून येतो. एका माणसाकडे बोट केलंय आणि दुसऱ्या चरणात डायरेक्ट नाथ महाराज म्हणतात की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. ते अनेकाला नाही, एकाकडेच बोट केलं. नको. पुन्हा दुसऱ्या चरणात तिसऱ्याच्या सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलायचे नाही. सगळ्याचा सांभाळ करतो मग तुलाच कसा मोकलील देव? तुलाही सांभाळील ना. आणि म्हणून एका विशिष्ट दुःखी माणसाकडे बोट केलंय आणि त्याला सावरलंय. जशी परिस्थिती आहे तसं जग, नशिबाचा खेळ बघ आणि तू देवाला शरण जा. देवाचं नाव घे. यातून बाहेर निघशील, मुक्त होशील. देवाची तुझ्यावर कृपा होईल. असा एकंदरीत अभंगाचा भावार्थ निघतोय. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की आवडीने भावे हरिनाम घेसी. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कशी गंमत बघा. नाथ महाराज म्हणतात तुम्ही फक्त आवडीने आणि भावाने देवाचं नाव घ्या, तुमची सगळी चिंता देवाची. तुम्ही तुमची आणि तुमच्या संसाराची चिंता करायचीच नाही. तुमची आणि तुमच्या संसाराची चिंता देव करतो. कधी? जर तुम्ही आवडीने आणि भावाने देवाचं नाव घेतलं तर. आता देवाचं आवडीने आणि भावाने नाम घेणं म्हणजे काय? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरिनाम आवडीने भावाने घे. डबल शब्द वापरलाय. आवडीने घे, भावाने घे. तुझी सगळी काळजी देवाची. तुला काळजी करायचीच गरज नाही. तुझ्या संसाराची तुझी काळजी देव करेल. तू काळजी करायची गरज नाही. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तू काय कर, फक्त आवडीने आणि भावाने हरिनाम घे. आता आवडीने आणि भावाने हरिनाम घेणं म्हणजे काय? या दोन शब्दाच्या सभोवताली अभंग फिरतोय की आवडीने हरिनाम घेणं किंवा भावाने हरिनाम घेणं म्हणजे नेमकं काय? आवड आणि भाव या दोन शब्दाच्या सभोवताली पूर्ण अभंग फिरतोय. तर आवड म्हणजे काय? तर आवड म्हणजे, आवड या शब्दाचे अनेक अर्थ होतात. आवड म्हणजे गोडी, हौस, नाद, प्रेम, छंद असे आवडीचे अनेक अर्थ होतात. तर प्रामुख्याने आवड म्हणजे गोडी किंवा प्रेम. आवड म्हणजे गोडी किंवा प्रेम. आवड म्हणजे प्रामुख्यानं प्रेमच. भक्ती, प्रेम, श्रद्धा आणि आवड हे चारही शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे आहेत. भक्ती, प्रेम, आवड आणि श्रद्धा या सगळ्यांचा एकच अर्थ आहे.
आणि या सगळ्यांचा एकच अर्थ निघतो की प्रेम. देवाची भक्ती, देवाची आवड, देवावर श्रद्धा, म्हणजे सरळ तुमचं देवावर असलेलं प्रेम. म्हणून आवड म्हणजे प्रेमच. आणि म्हणून तुम्हाला ज्याच्याबद्दल आवड आहे अर्थात प्रेम आहे, तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता फक्त त्याच्यासाठी जगत असता, ते प्रेम असते. प्रेम कधीही स्वार्थी नसतं. प्रेम सदैव परार्थी असतं. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता फक्त त्याच्यासाठीच तुम्ही जगत असता. जुन्या काळी बायका बाळंत झाल्यानंतर काही दिवस घरी राहायच्या, पण नंतर ते बाळ थोडंसं 3-4 महिन्याचं झालं की त्या बाळाला अशा शिंदडाच्या फोकाची पाटी केलेली असायची, त्या पाटीत घालायच्या, खाली नरम गोदळ टाकायचं, बाळ त्या पाटीत टाकायचं, वरून कपडा टाकायचा, आणि बायका शेतात खुरपायला कामाला जे असेल ते कामाला जायच्या त्या बाळाला टोपल्यात टाकून. एका चांगल्या गार सावलीत झाडाखाली ते टोपलं ठेवायचं बाळाचं, आणि बायका जायच्या खुरपायला. बायका खुरपण्याच्या नादात गरक व्हायच्या. बाळ एकटंच आहे झाडाखाली. तेवढ्यात अचानक एखादा मोठा साप येतो आणि त्या बाळाच्या टोपल्यावर फणी काढून उभा राहतो. पण शेवटी आईच तिचं मधून बाळाकडे त्या टोपल्याकडे लक्ष असायचं. खुरपत खुरपत ती मधून नजर फेकते बाळावर. आईचं अचानक लक्ष गेलं की आपल्या बाळाच्या टोपल्यावर सापानं फणा काढलाय. बापरे! आई हातातलं खुरपं फेकून देते. आणि त्या बाळाकडे टोपल्याकडे धावत जाते आणि हाताने त्या सापाला धरते, हाताने, आणि बाजूला फेकते. घरात पालीला भिनारी आई हातानं साप धरते, त्या सापाचं मुंडकं धरते आणि बाजूला फेकते. ती म्हणते प्रसंगी, मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. याला म्हणतात प्रेम. बाळाचा जीव वाचवण्यासाठी आई आपला जीव द्यायला तयार आहे, याला म्हणतात प्रेम. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता फक्त त्याच्यासाठी जगत असता. प्रेम कधी स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम स्वतःसाठी जगत नाही, प्रेम दुसऱ्यासाठी जगतं. आईचं बाळावर प्रेम आहे, आई बाळासाठी जगते, बाळासाठी मरायला तयार आहे. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तुम्ही त्याच्यासाठी जगता, त्याच्यासाठी तुम्ही मरायला तयार असता. सापाला म्हणते मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. साप मला चावला मी मेले तर चालेल पण माझं बाळ वाचावं, हे आईचं बाळावर असलेलं प्रेम आहे. ही आईची बाळाप्रती असलेली आवड आहे. आणि म्हणून आवड प्रेम हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. आवड म्हणजेच प्रेम. तरणा बांड मुलगा आहे, पहिलवान आहे, 25 वर्षाचं पोरग आहे, आणि आई आहे. आई थोडी वयस्कर आहे. मायलेकरं रस्त्यानं चाललेत. तरण बांड पोरग आहे, 25 वर्षाचं, पहिलवान आहे, सोबत आई आहे. हे मायलेकर वाटान चाललेत आणि समोरून एक वाघ आलाय. वाघ पोरग पहिलवान आहे, पण आई त्या बाळाला पाठीशी घालते, म्हणते मागं सरक, आपण समोर जाती, आणि वाघाशी 2 हात करते. म्हणते वाघाला प्रसंगी मला खा पण माझ्या बाळाला वाचव. पोराला म्हणते पळ, तू पळून जा, मी बघते वाघाकडं. पोरग पळत सुटतं. आई म्हणते मी बघते वाघाकडं. ती वाघाकडं काय बघणार आहे, ती मरणारच आहे, वाघ तिला खाणारच आहे. पण वाघ तिला खाण्यात गुंततो, तोपर्यंत ते पोरग पळून जातं, त्या पोराचा जीव वाचतो. तिला पोरगच वाचायचं आहे. मी मारावी पण माझं बाळ वाचावं, हे आईचं बाळावर असलेलं प्रेम असतं आणि हीच आवड असते. आणि म्हणून नरमराय लिहितात की आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी त्याची काही. जिथे आवड आहे तिथं लाज नसते, जिथं व्यसन आहे तिथं शिन नसतो,
आणि जिथं वेड लागले तिथं भुरळ पडलेली असते. पिसं लागलं, वेड लागलंय आणि त्या माणसाला भुरळ पडली नाही, मग ते पिसं कसलं? व्यसन केलंय आणि शीन गेलं नाही, मग ते व्यसन कसलं? आवड आहे तिथं लाजता, मग ती आवडच कसली? आवडी आणि लाजवी, आवडी आणि लाजवी. समोरच्याची तुम्हाला आवड आहे आणि लाजही वाटते, मग ती आवडच कसली? अर्थात ज्ञानोबा म्हणतात की ज्या व्यक्तीची तुम्हाला आवड आहे त्याच्यापाशी लाज नसते, तुम्ही त्याच्याप्रती लाज धरत नाही. साधं उदाहरण सांगतो. सकाळची वेळ आहे, तुम्ही ब्रश केलाय, बेसिनवर उभे आहेत आणि दाढी करायची. उघडे बंब आहेत, नुसत्या चड्डीवर उभे आहेत, अंडरवेअरवर, आणि दाढी करत असतात बेसिनवर. बाजूने मुलगा येतो, पत्नी येते, मुलगी येते, तुमच्या आजूबाजूने जात असतात. आता मुलगी तरुण आहे, पत्नीचं ठीक आहे फिरू दे, पण मुलगी आहे, तरुण आहे, पण तिच्याकडे तुम्ही उघडे असता आणि बेसिनवर दाढी करत असता, काही वाटत नाही. पण तेवढ्यात मुलीची क्लासमेट येते आणि ती आवाज देते आणि तो आवाज तुम्ही ऐकता. तुम्ही पटकन म्हणता, पिंटे पिंटे टावेल घे गं, टावेल घे गं. तुमची मुलगी टावेल आणून देते, तुम्ही टावेल गुंडाळता आणि मग त्या मुलीच्या मैत्रिणीच्या समोर जाता. आपल्या मुलीपुढं चड्डीवर उभं राहून दाढी करता, त्याच मुलीची मैत्रीण आली, टावेल गुंडाळता का? समोरच्या मुलीच्या मैत्रिणीबद्दल लाज वाटली, तिच्यासमोर चड्डीवर जायला लाज वाटली का? तर तिच्याबद्दल तुम्हाला आवड नाही आहे, आणि असली तरी अल्पशी आहे, थोडीशी आहे. मुलीची क्लासमेट आली, लाज वाटली. जिथं लाज आहे तिथं आवड नसते. मुलीसमोर लाज वाटत नाही, तिथं आवड असते. आवडी आणि लाजवी प्रश्न टाकला ज्ञानोबांनी. आवडी आणि लाजवी. आवड म्हणल्या लाज कसली आली? आणि लाज आहे तर ती आवडच नाही. देवाबद्दल तुम्हाला आवड आहे, देवावर तुमचं प्रेम आहे, मग देवासमोर लाज कसली? कुठलीही लाज नाही, कुठलीच लाज नाही, कुठलाच पडदा नाही. आणि म्हणून देवासमोर लाजू नका. देवाची आवड असेल तर देवाप्रती लाज नसतेच. देवापुढे लाजू नका, बिनधास्त. देवा मी तुझा आहे, मी तुला शरण आलोय, आता मी तुझं नाव घ्यायलोय, मी दुःखी आहे देवा, संकट आहे जीवनात, पीडा आली आहे, दुःखानं खचून चालले देवा, पण आता मी तुझा आहे, मला तुझी आवड आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि जिथं आवड आहे तिथं लाज नसते. मी देवा शरण आलोय, आता मी लाजत नाही, आता मी तुझा आहे, मी तुझं नाम घेतो देवा, मला सावर. ही आवड असते. आवड म्हणजे सरळ सरळ वैराग्य. आवड म्हणजे सरळ सरळ वैराग्य. तुकोबारायची साक्ष देतात की आवड म्हणजे वैराग्य कसं. तुकोबाराय लिहितात की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. नीट आहे का? संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. वासना म्हणजे काय? बळावलेल्या इच्छा. संतांच्या चरणाची धूळ किंवा भगवंताचं नाम, कारण काही असो, कुठल्याही कारणामुळे तुमची वासना जळाली. वासना जळाली म्हणजे काय झालं? तुमच्या इच्छा मेल्या. इच्छा मेल्या म्हणजे तुम्ही निरीच्छ झाले. निरीच्छ झाले म्हणजेच विरक्त झाले. निरीच्छ झाले म्हणजे विरक्त झाले. वासना मरणे म्हणजे सरळ सरळ जीवनात वैराग्य येणं. वासना मिली म्हणजे वैराग्य आलं. मग तुकोबारा काय लिहितात की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग हा शब्द आहे का, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. कुठलं का कारण असत नाही, कुठल्या कारणामुळे तुमची वासना जळाली आहे म्हणजे तुमच्या जीवनात वैराग्य आलंय.
तुमची वासना जळाली आहे म्हणजे तुमच्या जीवनात वैराग्य आले, आणि जीवनात वैराग्य आलं आणि मगच तुम्हाला राम नामाची खरी आवड निर्माण होते, अन्यथा नाही. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी. राम नामाबद्दल आवड कधी उपजली? वासना जळाली, अर्थात जीवनात वैराग्य आलं तेव्हा. मग जीवनात वैराग्य आलं तर आणि तरच तुम्हाला राम नामाची खरी आवड निर्माण होते, अन्यथा नाही. अन्यथा नाही. आणि मग नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात काय म्हणतात की आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे, तू आवडीनं आणि भावानं, तर सुरुवातीला नुसतं आवड घ्या, तू आवडीने हरिनाम घे, काय होईल? तुझी सगळी चिंता देवाकडं, तुझी चिंता देव करेल, तुला चिंता करायची गरज नाही. तू फक्त आवडीने हरिनाम घे. आता आवडीने हरिनाम घे, मग हरिनामाची आवड निर्माण व्हायला पाहिजे ना. मग हरिनामाची आवड कधी निर्माण होते? जीवनात वैराग्य आलं तर. वासना जळाली म्हणजे जीवनात वैराग्य आलं, आणि वैराग्य जीवनात आलं तर आणि तरच हरिनामाची खरी आवड निर्माण होते. आणि मग मनुष्य आवडीने हरिनाम घेतो. आणि म्हणून जोपर्यंत जीवनात वैराग्य नाही तोपर्यंत हरिनामाची खरी गोडी, खरी आवड निर्माणच होत नाही. वैराग्य प्राप्तीच्या आधी आम्ही जे हरिनाम घेतो ते वट टंगळ मंगळ, घेतलं तर घेतलं, नाही घेतलं. आवसा पुन्हाला उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला, उठताना गुडघा दुखतो, कडकडकड आवाज येतो, विठ्ठला. आवसा पुन्हाला नाम घेतो. शिंक आली तरच राम. शिंक आली तुम्ही राम म्हणता, राम म्हटलं वाईट नाही, पण दुसऱ्यांदा राम म्हणायचे तर दुसऱ्या शिंकेची वाट पाहता, हे यातलं वाईट आहे. नित्य सत्य अमित हरिपाठ जासी, सदा नाम घोष करू हरिकथा, रिकामा अर्धे घडी राहू नको. असं नित्य नाम कुठं आहे आमचं? का नित्य नाम तोंडात का येत नाही? तर नामाची आवड नाही. नामाची आवड नाही का? तर जीवनात वैराग्य नाही. काय वैराग्य? एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य. एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. देवाता धन जन माता पिता जमीन जायजात काही 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 नको, फक्त तू पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. देवाता तू पाहिजे, बाकी काही नको. म्हणजे काही न आवडणं, फक्त देवच आवडणं हे वैराग्य. एक हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य. आणि मग ज्यावेळेस फक्त हरिनामाचीच आवड शिल्लक राहते त्याच वेळेस तुम्ही आवडीने हरिनाम घेता, आणि हरिनामाचीच आवड शिल्लक राहते, बाकी कशाची नाही, हे वैराग्य असतं. सरळ सिद्ध होतं की वैराग्य जीवनात आल्याशिवाय तुम्हाला हरिनामाची खरी आवड निर्माणच होत नाही. वैराग्य जीवनात आलं तर आणि तरच तुम्ही आवडीने हरिनाम घेता. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. संताच्या पायधुळीने किंवा भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या नामाने, कारण काय असो, तुमची वासना जळाली. वासना जळणं म्हणजे जीवनात वैराग्य येणं. वासना जळाली, जीवनात वैराग्य आलंय. वैराग्य जीवनात आलंय, काय घडलं? मग रामनामाची आवड निर्माण झाली. मग रामनामे उपजे आवडी. कधी? जीवनात वैराग्य आलं तरच. जीवनात वैराग्य आले, वासना जळाली म्हणजे जीवनात वैराग्य आले, वैराग्य आलंय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तात्पर्य, तुमची वासना जळणं म्हणजे जीवनात वैराग्य येणं, आणि जीवनात वैराग्य आलं तरच तुम्हाला रामनामाची खरी आवड निर्माण होते, अन्यथा नाही. आणि मग नाथ महाराज पहिल्या चरणात हेच म्हणतात की आवडीने भावे हरिनाम घेसी. तू आवडीने हरिनाम घे. म्हणजे काय कर? वैराग्य धारण करून हरिनाम घे. वैराग्य धारण करून हरिनाम घे. फायदा काय? तुझी चिंता त्याशी सर्व आहे, अन्यथा नाही. अन्यथा नाही. टंगळ मंगळीने हरिनाम घेतो, देव तुझी चिंता वाहणार नाही.
तू वैराग्य धारण करून हरिनाम घे, देव नक्की तुझी चिंता वाईल. तुझ्या संसाराची चिंता सगळी देवाला. फक्त वैराग्य धारण करून हरिनाम घे. आणि वैराग्य धारण करून हरिनाम घेणे हे आवडीने हरिनाम घेणं असतं. कारण जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत हरिनामाची खरी आवड निर्माणच होत नाही. ज्या दिवशी जीवनात वैराग्य येतं तिथून पुढंच हरिनामाची खरी आवड निर्माण होते आणि तुम्ही आवडीने हरिनाम घेता. ही झाली आवड. आवडीला चिटकून दुसरा शब्द आहे भाव. आता भाव आणि आवड हे दोन्ही शब्द जवळजवळ 19-20 एकाच अर्थाचे आहेत. मी बोलून गेलो. भक्ती, प्रेम, आवड, श्रद्धा, भाव हे सगळी शब्द जवळजवळ एकाच अर्थाचे. भाव म्हणजे प्रेमच, भाव म्हणजे आवडच, आणि आवड म्हणजे आवड, आणि आवड म्हणजे भाव. जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत. डबल शब्द घातला नाथ महाराजांनी. एकाच अर्थाचे शब्द डबल घातले. भाव 2 प्रकारचा असतो. एक अशुद्ध भाव आणि एक शुद्ध भाव. तुम्हाला संसारही आवडतो आणि देवही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. नीट ऐका. तुम्हाला संसारही आवडतो आणि देवही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. तुम्हाला संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो, हा शुद्ध भाव आहे. आणि संसार अजिबात न आवडणं आणि फक्त देवच आवडणं हे वैराग्य. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. कळतंय का? संसार आवडतो, देव आवडतो, अशुद्ध भाव आहे. भाव आहे पण अशुद्ध भाव आहे. संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो, हा शुद्ध भाव आहे. आणि संसार अजिबात न आवडणं, फक्त देवच आवडणं हे वैराग्यच आहे. मी बोललोच की एका हरिनामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य आहे. आणि म्हणून तुम्हाला संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो, हा शुद्ध भाव आहे. आणि संसार अजिबात न आवडणं, फक्त देवच आवडणं हे वैराग्य आहे. आणि म्हणून शुद्ध भाव म्हणजेच वैराग्य, आणि आवड म्हणजे वैराग्य. म्हणून आवड म्हणजे वैराग्य, शुद्ध भाव म्हणजे वैराग्य. आवडीने भावे अर्थात वैराग्य आवडीने भावे हरिनाम घेसी. का बदललं जर चरण तर कसं होईल? वैराग्य हरिनाम घेसी. डबल वैराग्य आलेत. तात्पर्य नाथ महाराजांना हे सांगायचं की आवड म्हणजे वैराग्य, भाव म्हणजे वैराग्यच. तर तू असं रखरखीत वैराग्य धारण कर आणि हरिनाम घे. आवड म्हणजे वैराग्य, भाव म्हणजे वैराग्यच. मग डबल शब्द वैराग्यासाठी वापरलाय. आवड म्हणजे वैराग्य, भाव म्हणजे वैराग्यच. तर डबल शब्द प्रयोग का? तर रखरखीत, असं ढिल्लं नाही, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. रखरखीत वैराग्य धारण कर आणि हरिनाम घे. फायदा काय होईल? तर तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कशा प्रकारे? तू वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतलंस. वैराग्य धारण करून जर देवाचं नाव घेतलंस, अर्थात आवडीने आणि भावाने जर देवाचं नाव घेतलंस, तर काय काय फायदे होतात? तुझी सगळी संसाराची चिंता देव वाहतो. तुला जी चिंता आहे तुझी आणि संसाराची, ती चिंता देवावर पडते. तुझ्या संसाराची चिंता देव करतो, तुला चिंता करायची गरज नाही. अजून काय फायदे होतात? श्री संत मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तू आवडीने आणि शुद्ध भावाने, आवड आणि भाव म्हणजे वैराग्यच. आता पुन्हा वैराग्य शब्द वापरत नाही मी, एकदाच सांगतो. आवड म्हणजे वैराग्य, शुद्ध भाव म्हणजे वैराग्य. मग तू वैराग्याने अर्थात आवडीने आणि भावाने हरिनाम घेशील, तर श्री संत मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. आणि मग शुद्ध भावाने नाम घेतलंस तर देव दूर कुठे आहे? याला तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. तो शुद्ध भाव देवाला पकडून आणतो आणि तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. तुम्हाला देवाला शोधायची गरज नाही, तो भावच शोधत जातो देवाला. तुमचा शुद्ध भाव देवाला शोधत जातो, देवाला शोधतो, देवाला पकडून आणतो तुमच्या जीवनात आणि देवाची प्राप्ती करून देतो. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही भावाचे पाहुणे बोलत या. तुम्ही कोणी असा
कोणी असा, तुमच्या अंतकरणात भाव निर्माण झाला रे झाला की भगवान कृष्ण ज्ञानेश्वरीत म्हणतात की मी तुमच्या घरचा पाहुणा झालोच. तुमच्या अंतकरणात शुद्ध भाव निर्माण झाला की मी तुमच्या घरचा पाहुणा झालोच. आम्ही भावाचे पाहुणे बलतया. मी तुमच्या घरचा पाहुणा होणारच, फक्त तुमच्या अंतकरणात शुद्ध भाव निर्माण होऊ द्या. आणि शुद्ध भाव म्हणजे संसार अजिबात न आवडणं, फक्त देवच आवडणं, हा शुद्ध भाव आहे. आणि असा शुद्ध भाव अंतकरणात निर्माण झाला की देव तुमच्या घरचा पाहुणा होतो. आणि म्हणून तुमच्या आणि आमच्या अंतकरणात भाव आहे, पण आपला भाव अशुद्ध आहे. आम्हाला थोडा संसार आवडतो, थोडा देवही आवडतो, 50-50 नाही. संसार अजिबात आवडू नये, 100% देवच आवडावा. संसार अजिबात आवडू नये, फक्त देवच आवडावा, हा शुद्ध भाव आहे. आणि असा शुद्ध भाव जीवनात आला की मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणि म्हणून भाव तुम्ही बाजारात गेले आणि गहू विकत घ्यायचे, तुम्ही म्हणता दुकानदारला, दुकानदार मामा गव्हाचा भाव काय? दुकानदार मामा गव्हाचा भाव काय? दुकानदार म्हणतो 4,000 रुपये क्विंटल. अर्थात साध्या भाषेत बोललं तर गव्हाच्या एका पोत्याचा भाव 4,000. गव्हाच्या एका पोत्याचा भाव 4,000. तुम्ही देवाला विचारा, देवा तुझा भाव काय? तुम्हाला गहू विकत घ्यायचेत पोतभर, दुकानदारला विचारले, दुकानदार मामा पोतभर गव्हाचा भाव काय? तो म्हणतो 4,000 रुपये. पोतभर गव्हाचा भाव काय? दुकानदार म्हणतो 4,000 रुपये. तुम्ही देवाला विचारा, देवा तुझा भाव काय? मला तुला विकत घ्यायचे. कळतंय ना? तुम्हाला पोतभर गहू विकत घ्यायचे, दुकानदारला तुम्ही म्हणता पोतभर गव्हाचा भाव काय? दुकानदार म्हणतो 4,000 रुपये. तुम्ही देवाला म्हणता, देवा मला तुला विकत घ्यायचे, तुझा भाव काय? तर देव म्हणतो माझा एकच भाव आहे, काय? सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. देव म्हणतो माझा भाव सांगू तुला? सांग देवा. तर सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे, हाच माझा भाव आहे. सर्वस्वाला मुख, सर्वस्वाचा त्याग कर, संसाराचा त्याग कर, अहंकाराचा त्याग कर. संसार आणि अहंकार या दोन्ही गोष्टीचा त्याग, त्यांनीच मला विकत घेऊ शकशील. आणि हाच माझा भाव आहे. सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. आणि म्हणून भक्तीची तो जाती ऐसी, सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. एक पोत गव्हाचा भाव 4,000 रुपये. देवाचा भाव सर्वस्वासी मुकावे त्याने हरीसी जिंकावे. पोतभर गहू घ्यायचे, 4,000 मोजावे लागतात. देव घ्यायचा विकत, सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. अर्थात वैराग्य हा देवाचा भाव आहे. जीवनात वैराग्य आलं की जीवनात देव आला. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की बाबा तू तुझ्या जीवनात दुःखी आहेस, संकटात सापडायस, अडचणीत आहेस, त्याची तू चिंता करतोयस, पण तू चिंता करू नको. तुला मी एक युक्ती सांगतो. काय? तू आवडीने आणि भावाने हरिनाम घे. मग काय होईल? तुझी सगळी चिंता देवाकडे जाईल. तुझ्या संसाराची, भरणपोषणाची, खाण्यापिण्याची तुझी सगळी चिंता देव होईल. तुला चिंता करायचीच गरज नाही. तुझ्या जीवनात संकट दुःख आहेत ना, तुझ्या जीवनात संकट दुःख आहेत ना. एका माणसाकडे बोट केलं, एकाच माणसाकडे बोट केले नाथ महाराजांनी. तुझ्या जीवनात संकट आहेत, दुःख आहेत, परेशानी, तुला चिंता आहे ना? आहे ना चिंता? माणूस म्हणतो हो. मग तू फक्त एक काम कर, देवाचं आवडीने आणि भावानं नाम घे. तुझी सगळी चिंता देव होईल, तुझी सगळी चिंता देव होईल. तुला चिंता करायची गरजच नाही. अर्थात देव तुला तुझ्या चिंतेतून, अडचणीतून बाहेर काढेल. तू फक्त देवाचं नाव घे आवडीने आणि भावानं. आवडीने भावे हरिनाम घेसी. फायदा काय? तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझ्या जीवनात चिंता आहे, संकट आहे, दुःख आहे, ते घालवायचं ना. मग आवडीने, भावाने देवाचं नाव घे. तुला चिंता करायची गरज नाही. तुझी सगळी चिंता देव करल. पण आवडीने भावाने नाम घेणं म्हणजे काय?
तर आवडीने भावानं नाम घेणं म्हणजे वैराग्य धारण करून नाम घेणं म्हणजे आवडीने भावानं नाम घेणं होय. कारण भाव दोन प्रकारचा आहे, एक शुद्ध आणि एक अशुद्ध. अशुद्ध भाव, शुद्ध भाव. एक अशुद्ध भाव, दुसरा शुद्ध भाव. संसार आवडतो, देवही आवडतो, हा अशुद्ध भाव आहे. फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, हा शुद्ध भाव आहे. आणि शुद्ध भाव जीवनात आला की शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. तात्काळ देव तुमच्या घरचा पाहुणा होता. आणि संसार न आवडणं आणि फक्त देवच आवडणं, हा जर शुद्ध भाव आहे तर हेच वैराग्य. संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो म्हणजे शुद्ध भाव. आणि संसार अजिबात न आवडणं, फक्त देवच आवडणं म्हणजेच वैराग्य. आणि म्हणून शुद्ध भाव म्हणजेच वैराग्य. आणि आवड म्हणजे वैराग्यच. आणि म्हणून आवड म्हणजे वैराग्य, शुद्ध भाव म्हणजे वैराग्य. आणि डबल शब्द आला मग. वैराग्य धारण करून हरिनाम घे, अर्थात रखरखीत वैराग्य धारण कर आणि हरिनाम घे. फायदा काय? तर तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुला चिंता करण्याची गरज नाही. आणि म्हणून जसं एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, एका म्यानात एकच तलवार राहते, तसं चित्तात एक तर संसार राहील किंवा देव राहील. जसं डोळ्यात एक तर झोप राहील किंवा चिंता राहील. जेव्हा डोळ्यात चिंता असते तेव्हा झोप पळून जाते, आणि जेव्हा डोळ्यात झोप असते तेव्हा चिंता पळून जाते. डोळ्यात एकच काहीतरी राहील, झोप किंवा चिंता. तसं चित्तात एकच काहीतरी राहील, संसार किंवा देव. दोघंही बसत नाहीत. जसं एका म्यानात दोन तलवारी बसत नाही, तसं चित्तातही संसार आणि देव दोघंही बसत नाहीत. आणि संसार आणि देव दोघं चित्तात बसले तर तो अशुद्ध भाव, देव कधीच भेटत नाही. चित्तात एकच राहील काहीतरी, आयदर ऑर नायदर नॉर. एक तर संसार राहील चित्तात किंवा देव राहील. चित्तात संसार आहे, देव पळून जाईल. चित्तात देव आहे, संसार पळून जाईल. आणि मग तुमच्या चित्तात अजिबात संसार नाही, फक्त देवच आहे, हा शुद्ध भाव आहे, हे वैराग्य आहे, ही आवड आहे. आणि मग अशा आवडीने, अशा भावाने, अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नाव घेतलं, हरिनाम घेतलं. फायदा काय? तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुला चिंता करायचीच गरज नाही. तुझी सगळी चिंता देव करतो, तुला चिंता करायची गरज नाही. आणि म्हणून तुम्ही म्हणाल की मग दरवेळेला आम्ही सगळ्याच जगातल्या माणसाने संसार टाकले तर जगराटी कशी चालेल? त्याला पर्याय आहे ना. धनवराय सांगतात की ग्रहाधिक आगवे काही न लगे त्याजावे, जे झाले स्वभावे निसंग म्हणून. तुम्हाला घरदार काही त्यागायची गरज नाही, संघात राहा पण मनानं निसंग राहा. आणि मी माझी ऐशी आठवण, विसरले जायचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणि मी माझे ऐशी आठवण, विसरले जायचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. तुम्हाला मी आणि माझं विसरायचं, अहंकार टाकायचा आहे. अखंड रामनामानं अहंकार मरतो. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. अखंड रामनामानं कामक्रोध जातात, अहंकार मरतो. मी माझं टाकायचं, मी देह नसून आत्मा आहे आणि देहाच्या संबंधीने हा गोतावळा माझा नाही आहे. मी माझं विसरायचं, हाच संन्यासी, हाच देव आहे. मग असं मी माझं विसरून वैराग्य धारण करून तुम्ही जनात राहिले का आणि वनात राहिले का, काय फरक पडतो? धनवरा बोलतात, देखिए अग्नि विजोनी जाय ते कापूसात घेऊसी आहे. अग्नि विजोनी जाय ते केवळ राखोंडी होय, मग ते कापूसात घेऊसी आहे जी अपरी. अग्नी विजली, त्याची राख झाली, मग ती राख कापसात गुंडाळी, आता कापसाला काय धोका आहे का? राख झाली गार, राख कापसात गुंडाळी, कापसाला काय धोका आहे? तसं तुमच्या मनाची राख झाली, तुमच्या मनाची राख झाली आहे, मनच मेलंय, अहंकारासहित मन मेलंय. मनातले संकल्प विकल्प मावळलेत आणि अहंकारासहित मन मेलंय. आता तुम्ही जनात राहिले काय आणि मनात राहिले काय? तुम्हाला भीतीच नाही ना. मनात संकल्प विकल्प आहे, मन आहे, मनात अहंकार आहे, तर तुम्हाला धोका आहे संसाराचा. पण मन मेलंय, त्यामुळे मनाच्या आतला अहंकार मेला, आतले संकल्प विकल्प मेले, मग तुम्हाला भीती काय? आणि म्हणून ग्रहाधिक आगवे काही न लगे त्याजावे, जे झाले स्वभावे निसंग म्हणून. देव पाहिजे ना, निसंग व्हायची गरज नाही. तुम्ही संघात राहा, फक्त मनानं निसंग व्हा, मनाने निसंग व्हा. शरीराने संघात राहा, मनाने निसंग व्हा. मग तुम्ही घरात राहिले काय, जनात राहिले काय, वनात राहिले काय फरक पडतो? मनाने निसंग व्हा. मग संसार त्यागायची गरज नाही, संसाराची आसक्ती त्यागायची.
आणि ज्याने संसाराची आसक्ती त्यागली आहे, आणि ज्याला फक्त देवाचीच आसक्ती जडली आहे, हा शुद्ध भाव आहे, ही आवड आहे. आणि हा शुद्ध भाव आणि ही आवड हेच वैराग्य आहे. आणि असं रखरखीत वैराग्य धारण करून जो हरिनाम घेतो, फायदा काय? तुझी चिंता त्याशी आहे. त्याची सगळी चिंता देवाची. आता त्याचा सगळा संसार देव चालवतो. तुका म्हणे देव त्याचा भार, तुका म्हणे देव त्याचा भार चालवी कामार होऊन या. तुका म्हणे देव त्याचा भार चालवी कामार होऊन या. यालाच नाथ महाराज म्हणतात की तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुला आता चिंता करायची गरज नाही, तुझी चिंता देव करतो. कशामुळं? का तू देवाचं नाव आवडीने आणि भावाने घ्यायला आहे, अर्थात वैराग्य धारण करून घ्यायला आहे. आणि म्हणून आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. अशी आवड आणि भाव, आवड आणि भाव म्हणजे वैराग्यच. असं आवड आणि भाव अर्थात वैराग्य धारण करून तू देवाचं नाव घे. वैराग्य धारण करून देवाचं नाव घे, अर्थात आवडीने भावाने तू हरिनाम घे. तुझी सगळी चिंता देव होईल. तुला चिंता होण्याची गरज नाही आणि कुठलं खेद आणि दुःख मानण्याची गरज नाही. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि महाराज लिहितात की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. बाबा तुझ्या जीवनात खेद आहे, दुःख आहे, संकट आहेत, अडीअडचणी आहेत. नाथ महाराजांनी बघा एका माणसाकडे बोट केलंय. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. पुढच्या चरणात म्हणतात सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. एकाच माणसाकडे बोट केले. अभंगाचा आशय नीट समजून घ्या. एका माणसाकडे बोट केले की जगातली माणसं दुःखी आहेत, अडचणी येतात. मग ते दुःख नशिबाने आलं, येऊ आलं, कशाने येऊ. पण जीवनात दुःख आले, संकट आल्यात, संकट आले, अडचणी आल्यात, त्यांनी मनुष्य दुःखी आहे. मग नाथ महाराज म्हणतात अडचणी आल्यात, संकट आलेत, दुःख आले, तर या दुःखानं तू दुःखी होऊ नको, याचा खेद मानू नको, तू दुःखी होऊ नको. मग काय कर? तू आवडीने भावाने अर्थात वैराग्य धारण करून हरिनाम घे. तुझं दुःख निघून जाईल. कशाने? का? तर तुझ्या संसाराची काळजी आता देव करतोय. तुझ्या संसाराची चिंता देव करतोय. तुला चिंता करायची गरजच नाही. आणि तुझी चिंता पळून गेली की दुःख पळून गेलं. तुझा भार देवाने घेतलाय. तुझ्या जीवनात दुःख आले ना, मग तू काय कर? आवडीने भावाने अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नाव घे. तुझी सगळी चिंता देव करल. तुला चिंता करायचीच गरज नाही. आणि म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. तुला काय लागतंय, काय नाही, काय हवंय, काय नाही, सगळं देवाला माहिती आहे. का तू हृदयात बसलाय. त्याच्या हृदया माझी मी रामू असता सर्व सुखाचा आराम. हृदयात राम विराजमान आहे. तुम्हाला काय लागतंय, काय नाही, सगळं त्याला माहिती आहे. पती लक्ष्मीचा जाणत असे, अर्थात भगवान श्रीकृष्णाला सगळं माहिती आहे तुम्हाला काय लागतंय, काय नाही. तो अंतर्यामी आहे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. देवाला सांगायची गरज नाही. या विश्वात एकटा देवच अंतर्यामी. तुम्हाला काय लागतंय, काय नाही लागत, हे सगळं देवाला माहिती आहे. तुझ्या जीवनात दुःख आले, संकट आलेत, तू खचून गेलाय ना, मग खचू नको. या संकटाचा खेद मान नको, दुःख मान नको. उठ आणि काय कर? आवडीने भावाने अर्थात वैराग्य धारण करून हरिनाम घे. तुझी सगळी चिंता देवाला आहे. तुझी सगळी चिंता देव करल. तुझ्या संसाराची चिंता देव करल. तुला चिंता करायची गरज नाही. म्हणून तू दुःखी होऊ नको, कष्टी होऊ नको. तुला काय लागतंय, काय लागत नाही, हे लक्ष्मीचा पती भगवान कृष्णाला सगळं माहिती आहे. उठ, तू खेद करू नको, दुःख करू नको. तू फक्त हरिनामाला लाग आणि वैराग्ययुक्त हरिनाम घे. वैराग्य धारण करून हरिनाम घे. आवडीने भावाने हरिनाम घे. साधं सुद्धा नाही. वैराग्य धारण करून हरिनाम घेतलं तरच देव तुझी चिंता होईल, तुझ्या संसाराची आणि तुझी चिंता होईल. पुढे तिसऱ्या चरणात नाथ महाराज म्हणतात की सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. या दोन्ही चरणात एकच आशय निघतोय, दुसऱ्या आणि तिसऱ्या. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. देव सगळ्या जगाला सांभाळतोय. मग तुला एकट्यालाच कसं काय सांभाळायचं नाही? तुला एकट्यालाच कसं काय मोकलील?
मोकलील म्हणजे टाकून देणे, सोडून देणे. आपण म्हणतो ना शेत मोकललं. ज्वारी काढली, ज्वारी उभी आहे, तो पण ज्वारीची राखण करावी लागते, त्यात गुरंढोरं कोणी जाऊ देऊ नयेत. पण ज्वारी काढली, पेंड्या बांधल्या, सगळा कडबा कणसासहित उचलून नेल्या पेंड्या, कुठं नेऊन बुचाड लावलं. आता रानात फक्त पालापाचोळा आहे. मग आपण म्हणतो रान मोकललं आहे, घाला जनावरं, शेळ्या मेंढ्या काय घालायचं घाला, रान मोकललं आहे. रानात पीक नाही, आता कोणीही जनावरं त्या शेतात घालू शकतं, म्हणजे रान मोकललं. तर मोकललं म्हणजे मोकार सोडणे, अलग लक्षात, किंवा टाकून देणे. तसं सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. अरे बाबा, देव सगळ्या जीवाचा सांभाळ करतोय, मग तुला एकट्यालाच कसं काय मोकलील, तुला एकट्याच कसं काय बाजूला ढकलील, तुला एकट्याच कसं काय टाकून देईल. इथं बघा, एका माणसाकडे बोट आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं 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 हा शब्द बघा, तुझं म्हणजे एकटाच. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. म्हणजे या अभंगामध्ये नाथ महाराजांनी एका माणसाकडे बोट केलंय, आणि तो मनुष्य दुःखी आहे, आणि त्याचं दुःख नाथ महाराजाला घालायचं. आणि मग नाथ महाराज मार्ग सांगतायत, तुझ्या जीवनात दुःख आहे ना, संकट आहे ना, दुःखानं खचून गेलं ना, दुःखाचा खेद आहे ना, मग एक काम कर म्हणले, काय, आवडीने भावे हरिनाम घेसी. तू आवडीने भावाने, अर्थात वैराग्य धारण करून हरिनाम घे, वैराग्य धारण करून हरिनाम घे. तुझी तुझ्या संसाराची चिंता देवाला, आता तुला नाही. तू दुःखमुक्त चिंतामुक्त झाला, आणि मग नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत असे, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. सगळ्या जीवाला सांभाळतो, तुलाच कसं काय मोकलील, कसं काय बाजूला ढकलील, तुला बी सांभाळेल. तू फक्त वैराग्य धारण करून देवाचं नाव. पुढे